आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, तुकाराम मुंडे नावाचा कायदेशीर आसूड इथल्या भ्रष्ट आणि भेसळखोर व्यवस्थेवर चालू लागला आणि माफियांचे धाबे दणाणले। कालपर्यंत बिनबोभाटपणे सुरू असलेले माफियांचे अड्डे आज ओस पडू लागले। गुटखा मटक्यानं गजबजलेल्या गावोगावच्या पानटपऱ्या भीतीच्या सावटाखाली आहेत। आमच्याकडे फक्त आता सुपारी आणि सोप मिळेल असं सांगू लागले। व्यवस्थेने ठरवलं तर 15 दिवसात मिमी म्हणणारे माफिया सुतासारखे सरळ होऊ शकतात, हे याचं उदाहरण आहे। विचार करा, एफडीएनं छापे टाकायला सुरुवात केली आणि बाजारात दुधाचा आणि पनीरचा तुटवडा निर्माण होतो। याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे ग्राहकाला आजवर जे मिळत होतं ते गोठ्यातून आलेलं दूध नव्हतं, तर या नराधमांच्या लॅबमधून आलेलं केमिकल होतं का? या भेसळीमुळे दिवस रात्र कष्ट करून गाई म्हशींच्या धारा काढणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती शेवटी फक्त शेण आणि कर्ज उरायचं। शेतकरी आज रडतोय की त्याच्या कष्टाच्या दुधाला भाव नाही। जर बाजारातून भेसळयुक्त दूध आणि बनावट दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे हद्दपार झाले तर नैसर्गिकरित्या खऱ्या दुधाची मागणी वाढेल। मागणी वाढली तर भाव वाढेल आणि भाव वाढला तर शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे येतील। शिवाय ग्राहकांच्या ताटात आणि लहान लेकरांच्या दुधाच्या पेऱ्यातलं पांढरं विष हद्दपार होईल। केवळ दूध पनीर नाही, तुमच्या माझ्या ताटात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत भेसळखोरांनी हात सफाई केली आहे। मलाई खाल्ली आहे त्यातली वर्षानुवर्ष, कारण कायद्याचं भय नाही। पण आता भेसळीचं साम्राज्य उभं करणाऱ्या माफियांच्या नरडीला हात लावण्याचं धाडस कोणीतरी केलंय। तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वाखाली एफडीएनं हे काम सुरू केलं आणि भेसळीचे अड्डे आता सील होत आहेत, माल जप्त होतोय। तुरुंगात जाणाऱ्या भेसळखोर माफियांच्या चेहऱ्यावरचा तो माज मात्र अजून कायम आहे। संभाजीनगरमध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली। कदाचित सगळे माफिया एकवटून मुंडेंची 26वी बदली घडून आणू शकतात अशी भीती आज सगळीकडे व्यक्त होतीये। त्याबद्दलच्या चर्चा झडतायत, पण या निमित्तानं तुकाराम मुंडेंना एक आवाहन करायचं। ग्राहकांना शुद्ध अन्न मिळणं हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि चांगल्या दर्जाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा भाव मिळणं हा त्याचा अधिकार आहे। हे दुहेरी ध्येय समोर ठेवून सुरू असलेलं तुमचं हे युद्ध केवळ काही दिवसापुरती मोहीम ठरता कामा नये। तो प्रशासनाचा स्थायी स्वभाव बनला पाहिजे। तुमच्या आक्रमकतेमुळे शेतकऱ्यांना आणि सामान्य ग्राहकांना आज एक आशेचा किरण दिसू लागलेला आहे। वर्षानुवर्ष चालणारी ही भेसळीची साखळी पूर्णपणे उखडून काढा। राजकीय दबाव, माफियांचे लागेबांधे आणि भ्रष्ट यंत्रणेचे अडथळे कितीही आले तरी पार करत रहा। तुम्ही सुरू केलेला हा धडक यज्ञ आता थांबता कामा नये, कारण प्रश्न राज्यातल्या जनतेच्या आरोग्याचा आणि बळीराजाच्या अस्तित्वाचा आहे। आणि या सगळ्या मुद्द्याची चर्चा आपल्याला बडे मुद्देच्या माध्यमातून करताना काही मूलभूत सवाल आहे। भेसळ माफिया शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहेत का? सातत्यानं ही एक समांतर यंत्रणा या महाराष्ट्रामध्ये सुरू होती, जे ग्राहकांच्या सुद्धा जीवावर उठणार होतं, पण ते चालू होतं। धाडीनंतर तुटवडा निर्माण होतो, याचा अर्थ नेमका काय आहे हे सुद्धा महाराष्ट्राला आता कळून चुकलेलं आहे। भेसळखोरांना आजवर संरक्षण कोण देत होतं? का बिनबोभाटपणे आतापर्यंत हे सगळं सुरू होतं? त्याच्या मागचं कारण सुद्धा आज आपल्याला शोधायचं आहे। भेसळखोरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा का? आणि त्याचबरोबर मोक्का अंतर्गत यांच्यावर कारवाई करायला हवी का? हा सवाल सुद्धा आज आपण उपस्थित करणार आहोत। उपस्थित करतोय, भेसळखोरांनी व्यवस्थेच्या समोर एक प्रकारे आव्हान निर्माण केलंय का? आम्ही कुणाची बदली करू शकतो, अरे आम्ही मंत्र्यांना सुद्धा हात लावू शकतो, इतकी हिंमत जर त्यांच्यामध्ये असेल तर आज त्यांना सुद्धा इशारा देणं गरजेचं आहे। हे राज्य कायद्याचं आहे, हे राज्य जनतेचं आहे। आणि म्हणूनच आज या मस्तवाल सगळ्या माफियांच्या बद्दल आपण बोलणार आहोत। त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत एक सामान्य दूध उत्पादक शेतकरी आहेत, दत्ता ढगे। जे दत्ता ढगे अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल तर बोलत असतात, पण एक दूध उत्पादक शेतकरी म्हणून त्यांची तळमळ आपण आज जाणून घेणार आहोत। त्यांना काय वाटतं याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत माजी सनदी अधिकारी महेश झगडे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। झगडे सरांबद्दल एक गोष्ट सांगायला हवी, जेव्हा ते एफडीए मध्ये होते त्यांनी सुद्धा अशाच प्रकारची धडक कारवाई केली आणि कदाचित त्याची किंमत मोजली की नाही सर स्वतः सांगतील, पण अतिशय अशाच पद्धतीनं ताकदीनं काम करून या भेसळखोरांना अद्दल घडवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं होतं। मला त्यांच्याकडून ही सगळी पाळंमुळं समजून घ्यायची आहे। डॉक्टर अविनाश गावंडे आपल्या सोबत असणार आहेत, अधिष्ठाता डॉक्टर
आज तुमच्याकडून जाणून घ्यायचं या भेसळखोरांमुळे सामान्य माणसाचा जीवावर कसंही उठलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते आहेत, ज्या विक्रम पाचपुतेंनी सभागृहामध्ये सामान्य शेतकऱ्यांचा आणि इथल्या ग्राहकांचा हा मुद्दा मोठ्या ताकदीने उचलला आणि सांगितलं या भेसळखोरांना, या माफियांना आळा घाला। आणि आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघाचे सचिव प्रकाश कुतवळ सुद्धा जोडले गेलेले आहेत। तुमचं सुद्धा स्वागत आहे। मी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो, पण चर्चेची सुरुवात दत्ताभाऊ तुमच्यापासून करायची आहे। एफडीएनं कारवाई केली, धाडी पडायला लागल्या, आम्ही आकडे मोजतोय, कोण किती गेले, पण या सगळ्यामध्ये सामान्य शेतकरी म्हणून तुम्हाला काय मिळालं? या बातम्या ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय? शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक पडला? बडे साहेब, अनेक वर्ष आम्ही या मुद्द्यांवरती भांडत आलोय। दुधाचे दर पडल्यानंतर जेव्हा आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनानंतर राज्याच्या सचिवांसोबत आमची मिटिंग झाली संगमनेरमध्ये। सन्माननीय डॉक्टर अजित नवले साहेब नेतृत्व करत होते आमचं। त्या मिटिंगमध्ये आम्ही हीच मागणी केली होती की आपला जो अन्न औषध प्रशासन विभाग आहे, तर भेसळीवरती कारवाई करायला त्यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळच नाहीये मुळात। बरं, तर एक साधी मागणी होती की दुग्ध विकास विभागातले जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे यंत्रणा आहे भेसळ तपासण्याची, तर त्यांना हे अधिकार द्यावेत, कारवाई तुम्हीच करा। म्हणजे यात मोठं गडबड आहे, कारण की मोठी एक यंत्रणा, तुम्ही जे अगोदर बोललात, व्यवस्थाच आपली अशी झालेली आहे, सगळे जे हप्ते येणार आहेत ते बंद व्हायला नकोत, ही एक मोठी भीती असते। त्याच्यामुळे कदाचित पशु वैद्यकीय जो विभाग आहे, दुग्ध विकास विभाग जो आहे, त्यांच्याकडं भेसळ चेक करण्याची परवानगी फक्त त्यांना द्या, कारवाई यांनीच करावी असं म्हणूनही ते शिफ्ट झालं नाही किंवा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। ती मागणी आमची कायम राहिली। आणि अगदी म्हणजे विनोदाने जरी म्हणत असलो तरी अतिशय गंभीर मुद्दा असाच आहे की अधिकाऱ्यांना जर हप्तेच गोळा करायला वेळ पुरत नसेल, तर भेसळीवर कारवाई करायला कधी वेळ मिळेल? आणि ह्या अशी सगळी चर्चा असताना, मनस्थिती असताना अचानक जेव्हा बातमी येते की धाडी पडायला सुरुवात झाली, भेसळीचे टँकर पकडले जात आहेत, पनीरची मागणी अचानक वाढायला लागली, ब्रँडेड पनीरची, लूज पनीर घ्यायला लोक नाही म्हणतायत, तेच दूध, दही, ताक याच्यात सुद्धा ब्रँडेड जे आहेत, ब्रँडेड म्हणजे कोणते पॅकेजिंग करणारे जे आहेत प्रक्रिया संघ, त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढते आणि लूजची मागणी बंद होते। रिटेलर्सकडे पण तीच परिस्थिती आहे। तर शेतकरी म्हणून मला फार आशादायक हे चित्र वाटतं। या पद्धतीनं जर सातत्य राहिलं या सगळ्या प्रक्रियेत, तर मला खात्री आहे की जी मागणी आम्ही करत होतो की ही भेसळ जर थांबली तर शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं, घामाचं दाम मिळू शकेल। तर बरोबर आहे, एक शेतकरी म्हणून तुमची अपेक्षा आहे। आपल्यासोबत आता प्रकाश भाऊ आहेत। प्रकाश भाऊ एक दूध उत्पादक आहेत, डेअरी चालवतात आणि एक त्यांचा ब्रँड सुद्धा आहे। मी त्या ब्रँडचं नाव घेणार नाही, पण त्यांनी सांगावं की आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या धाडींच्या माध्यमातून फायदा होतोय की तोटा होतोय? काय काय होतंय जरा प्लीज सांगा। नमस्कार। मुंडे साहेब आल्यापासून हे खातं एकदम अलर्ट झालंय, ही गोष्ट आम्हाला मान्य करावी लागेल। ज्या पद्धतीने खाली लोकांच्या मध्ये अवेअरनेस नव्हता, तो अवेअरनेस आणला गेलेला आहे। पनीरच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर आमदार पाचपुतेंनी हा मुद्दा सुरुवातीपासून उचलून धरला आणि आता त्याला गती आलेली आहे। कुठल्याही गोष्टीमधून ज्यावेळेस वाईट गोष्टी घडतात त्यावेळेस नक्कीच चांगल्या गोष्टी निर्माण होतात। ज्या पद्धतीने या धाडी लोकांच्या मध्ये घबराट निर्माण झाली, फक्त दूधच हा विषय नाहीये, आमचे विषय सोडून सुद्धा साध्या वडापाव पासून तर गुटख्याच्या सगळ्या अवैध धंद्यापर्यंत साहेबांच्या अगोदरचा जो इफेक्ट आहे, सगळ्या लोकांना त्यांच्या स्वभावाची माहिती आहे, त्यांच्या कार्याची माहिती आहे। त्यामुळे संपूर्ण या सगळ्या खालच्या माफियांच्या मध्ये एक घबराटीचं वातावरण सुधारलं आणि त्याच्यामुळे निश्चितच आहे की आमच्या व्यवसायामध्ये सुद्धा या अनिष्ट गोष्टी ज्या असतील याला मोठ्या प्रमाणामध्ये पायबंद मिळतो। आणि या सगळ्या गोष्टी दूर झाल्या, जर अडल्ट्रेशनचं काही प्रमाणात या गोष्टी घडत होत्या, त्या गोष्टी जर बंद झाल्या तर ऑटोमॅटिक याचा फायदा माझ्या मते की आमच्या शेतकऱ्यालाच मिळणार आहे, की आमच्या सर्वांच्यासाठी आणि ग्राहकांसाठी सुद्धा। ग्राहक सुद्धा जो पैसे मोजतोय ना ह्या सगळ्या गोष्टीसाठी, ज्या घरात आज बाळा आहेत, ज्या घरात गरोदर माता आहेत, त्या सगळ्यांसाठी दूध किती महत्वाचं असतं आणि ते हे विष जर देत असतील हे माफिया लोक, तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, याच्यावर दुमत नाहीये। आणि हाच मुद्दा अतिशय बेंबीच्या देठापासून ज्यांनी मांडला, विक्रम पाचपुते आपल्यासोबत आहेत सभागृहात। त्यांनी, मला आजही आठवतं त्यांचं ते भाषण। विक्रमजी, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतापर्यंत भांडत होतात, आज ती गोष्ट होताना दिसतीये। आज प्रशासन धडाधड धाडी टाकताना दिसतंय।
सरकार म्हणून, सरकारचा एक आमदार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? तुमची काय प्रतिक्रिया? हा प्रश्न किती गंभीर आहे ते सांगा. प्रश्न अतिशय गंभीर आहे. मी मागच्या 1.5 वर्षापूर्वी मार्चच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला होता आणि हा मांडत असताना, हा मांडल्यानंतर अनेकांना अॅनालॉग चीज काय असतं हे कळालं होतं. होय. म्हणजे मला डिपार्टमेंटलाही मधल्याही काही अधिकाऱ्यांकडनं हे झालं की अॅनालॉग चीज, आम्ही तुमच्या प्रश्नानंतर त्याचं आम्ही वाचन केलं आणि मग कळालं हे किती घातक आहे. अॅनालॉग चीज, एक तर मी पहिलं आपल्या मार्फत हे क्लिअर करतो की अॅनालॉग चीज हे लिगल आहे. म्हणजे हे काही इलिगल प्रोडक्ट नाही, हे लिगली विकायची परमिशन आहे. अॅनालॉग चीज म्हणजे थोडक्यात चीज हे दुधापासून बनतं, पनीर हे दुधापासून बनतं, पण अॅनालॉग चीज हे दुधापासून बनत नाही. म्हणजे अमेरिकेमध्ये याचा शोध लागला होता 1970 साली. म्हणजे जे लॅक्टोज इंटॉलरंट लोक असतात, ज्यांना दुधाची अलर्जी होते, अशा लोकांसाठी चीजला काय सबस्टिट्यूट असावं म्हणून तेलापासून बनलेलं चीज म्हणजे अॅनालॉग चीज. अॅनालॉग या शब्दाचा अर्थ असा असतो की सबस्टिट्यूट, म्हणजे ओरिजिनल नाही. थोडक्यात सोफेस्टिकेटेड भाषेत म्हणायचं झालं तर अॅनालॉग म्हणजे डुप्लिकेट, थोडक्यात डुप्लिकेट चीज असं म्हणू शकतो आपण. तर असा अॅनालॉग चीज हे लोकांना कळालं. हे अॅनालॉग चीजचं मुळात पनीर म्हणजे काय? पनीर हे चीजच असतं. पनीरला इंग्लिशमध्ये कॉटेज चीज म्हणलं जातं, फक्त त्याची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने केली जाते. तर हे ज्यावेळेस लक्षात आल्यानंतर बऱ्याचशा उत्पादकांनी अॅनालॉग चीजचं इंडस्ट्रियलायझेशनवर, जसं तेलाचे भाव थोडे कम्पॅरेटिव्हली कमी झाले आणि दुधाचे उत्पादनाचे भाव वाढायला लागले, त्यावेळेस अॅनालॉग चीज हे पनीरपेक्षा स्वस्त वाटायला लागलं आणि मग हे इंट्रोड्यूस झालं. माझं सगळ्यात महत्वाचं सरकारला हे सांगणं होतं किंवा सरकारच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हे सांगणं होतं की अॅनालॉग, ते मला सुरुवातीला म्हणाले की अहो सर पण हे तर लिगल आहे, आम्ही बॅन नाही करू शकत. म्हटलं बॅन करायचंच नाहीये आपल्याला सगळ्यात महत्वाचं जनतेला हे सांगणं गरजेचं आहे की ते तुम्ही पनीर म्हणून खाताय, हे पनीर नसून हे अॅनालॉग चीज आहे जे तेलापासून बनलेलं आहे. आणि याचा मी सातत्याने पाठपुरावा करतो. खरं तर ह्या राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले पाहिजे. मी देवाभाऊंना हा विषय जास्त समजून सांगितला, त्यांनी मला त्याच म्हटलं, अरे विक्रम हा तर लिगल आहे. म्हटलं साहेब लिगल आहे, पण हा पनीर म्हणून विकला जातोय, त्यामुळे आपल्याला ह्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी जिरवळ साहेबांनी पुढाकार घेतला आणि नियमामध्ये म्हणजे एक अध्यादेश सुद्धा एफडीएच्या माध्यमातून तो निघाला होता आणि हे झाल्यानंतर कारवाया झाल्या पाहिजे यासाठी मी सातत्याने डिपार्टमेंटच्या मागे लागलो होतो. कारण धडक कारवाया झाल्याशिवाय याच्यामध्ये काही पुढे जाणार नाही. नुसत्या कारवाया होऊन चालणार नाही, तर सक्षम पद्धतीने झाल्या पाहिजे. म्हणजे आता आपण पाहतो की ज्या कारवाया होतात, कारवाया झाल्यानंतर अटक झाल्यानंतर 123 दाखल केला जातो. सेक्शन 123च्या अंतर्गत जे नवीन भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये हे गुन्हे दाखल केले जातात. हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे पाऊल खूप महत्वाचं मुंडे साहेबांनी उचललेलं आहे. त्यांचेही मी विशेष आभार मानेल. म्हणजे ज्यावेळेस त्यांची या ठिकाणी बदली झाली, हे पद जे होतं म्हणजे आयुक्त पद हे 2 स्टेप डाऊन होतं, त्यांची बदली करण्यासाठी ते 2 स्टेप अप करावं लागलं आणि ते एक ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणून ह्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाले. हे अतिशय महत्वाचं आहे आणि माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे, काय झालं अशा कारवाया मी मार्चमध्ये पण पाहिलं 2025ला, माझा ज्यावेळेस सभागृहातला प्रश्न होता त्यावेळेस. त्यानंतर मी जुलैमध्ये परत प्रश्न टाकला होता, तो माझा स्वीकृत झाला. दुर्दैवाने त्यावेळेस बॅलेटमध्ये तो प्रश्न आला नाही, पण स्वीकृत झाल्यानंतर परत जूनमध्ये कारवाया झाल्या होत्या. त्यानंतर डिसेंबरमध्ये परत कारवाया झाल्या होत्या. माझी फक्त डिपार्टमेंटला विनंती आहे की अधिवेशन संपल्यानंतर कारवाया काय कृपया तुम्ही थांबू नका, नाहीतर डिपार्टमेंटची मोडस ऑपरेंडी मी मागच्या 1.5 वर्षापासून पाहतोय. अधिवेशन आलं की कारवाया होतात. मला फक्त एक गोष्ट आपली क्लिअर करायची आहे की आपण बोलताना सांगितलं की दुधाची कमतरता झालेली आहे. माझ्याकडे हे शासकीय फिगर्स आहेत. मी माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यापर्यंतचे फिगर्स आहेत. आमच्याकडे सरासरी 48 लाख लिटर, साधारण 46.5 लाख लिटर ते 48 लाख लिटर एवढं दूध आमच्याकडे कलेक्शन होतं. त्या फिगर्स मध्ये कोणताही बदल नाही. मे महिन्यामध्ये सुद्धा तेवढंच दूध संकलन झालेलं आहे. दुधामध्ये भेसळ फक्त 1% लोक करतात, 1% होत असेल. मॅक्सिमम भेसळ ही दुधजन्य पदार्थामध्ये होतं, जसं पनीर आहे, चीज आहे किंवा आता मोठ्या प्रमाणावर स्वीट होम्स मध्ये आपण जे मिठाई खातो दुधापासून बनलेली, त्यामध्ये जी मावापासून बनली जाते, याच्यामध्ये सगळ्यात जास्त भेसळ आहे. आणि ह्या कारवाया सुरू झाल्यामुळे दूध आता तिकडे डायव्हर्ट व्हायला लागलं. माझं तेच म्हणणं आहे, तर जर ती डायव्हर्ट झाली तर स्वाभाविकपणे मागणी वाढेल आणि मागणी वाढली तर तुटवडा निर्माण होऊ शकतो. आणि तुटवडा निर्माण, मला आता आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला टँकरवाले जास्त भाव देऊन दूध द्या, आम्हाला भाव जास्त द्यायला तयार होत असं म्हणतायत ते. कारण आम्हाला आपण जर पाहिलं, मी ज्यावेळेस मार्च 2025ला हा प्रश्न सभागृहात उठवला होता, हा उठवल्यानंतर दुधाचे बाजारभाव हे 2 रुपयांनी वाढले होते. दरवेळेस दिवाळीमध्ये दुधाचे बाजारभाव हे कमी होत असतात. नाही, आता ह्यांचा शिमगा करण्याची वेळ आली आहे, ह्यांचा शिमगा करण्याची वेळ आली आहे. विक्रमजी, एक गोष्ट, आता तुकाराम मुंडेंची बदली होऊ नये
ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अजिबात ठामपणे होणार उभे राहा. नाही. महाराष्ट्रात 100% सोशल मीडिया बघत असाल, सगळ्यांना चिंता आता तीच आहे, सगळीकडे अजिबात चर्चा होणार नाही. तीच मला आहे. एक सांगा साहेब, हे बघा, ज्या वेळेस देवाभाऊंनी त्यांना इथे आणलेलं आहे हा. आणि पण ज्यावेळेस ते एखादा अनेकांना माणूस नकोशे दोन असतील step- ना. नाही बघा, शेवटी काय असतं की अनेकांना नकोशे असणार आहेत, अनेकांना हवेसे पण आहेत, तेही तितकं सत्य आहे. नाही, आणि शेतकरी- मुळात काय होतं की हे बघा, मुंडे साहेबांच्या बद्दल एखादी गोष्ट नाही पटली तर त्यांच्या विरुद्ध, म्हणजे मी असा एक आमदार आहे, एक लोकप्रतिनिधी आहे, नाही पटलं तर आवाज उठवणारा सुद्धा आहे. मी नक्की, एफडीएच्या विरुद्ध बोललोही होतो आणि आज एफडीए चांगलं काम करतं ते मी स्वतः प्रेस घेऊन त्यांचं कौतुक सुद्धा केलेलं ठीक आहे, आहे. ठीक आहे. त्यामुळे माझं मत असं आहे की ज्या ठिकाणी असं वाटेल की हे होईल, आम्ही खात्रीशीर तो प्रश्न आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडू आणि असा बदल होणार नाही याची नक्कीच आम्ही खबरदारी घेण्याचा प्रयत्न करू. बरं, आपल्यासोबत महेश सर आहेत. सर, मला आठवतंय आताही तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही हे सगळं धाडसत्र लावलं होतं, सगळ्यांचे नटबोल्ट टाईट केले होते, पण या सगळ्यांची जी मोडस ऑपरेंडी आहे, ह्यांचे हात पाय खूप पसरलेले आहेत असं ऐकतो आम्ही. ह्या माफियांचे पोहोच खूप पर्यंत मोठी आहे, संघटितपणा त्यांच्यात खूप मोठा आहे, अर्थकारण खूप मोठं आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. तुम्ही जवळून पाहिलेलं असेल, वस्तुस्थिती सांगू शकाल का? विलासजी, धन्यवाद. ही फार छान तुम्ही चर्चा घडून आणतायत. आणि हा खरं म्हणजे की माणूस, कुठलाही व्यक्ती दिवसातून कमीत कमी 3 वेळेस अन्नाचं सेवन करतो आणि मग औषधाचंही सेवन करतो. त्याच्यासाठी हा FDA विभाग आहे. देशामध्ये साधारणपणे एक $800 बिलियन एवढं अन्न आपण कन्झ्युम करतो, म्हणजे 7.5-8 लाख हजार कोटीचा 7.5 हजार कोटीचा आपण करतो. म्हणजे महाराष्ट्राच्या बजेटपेक्षा जास्त अन्नावरती खर्च करतो. आणि ग्रामीण भागामध्ये 47% उत्पन्न हे अन्नावरती होतं आणि शहरामध्ये 40%. हा महत्वाचा आहे. प्रश्न असा आहे की हे जे होतंय, आपण फक्त दूध, पनीर याच्यासाठी अवलंबून नाही आहे. हे जे आपण सगळं खातोय, ते तुम्ही ज्वारी खात आहात, गहू खात आहात, तेल आहे, हे सगळं जे आहे हे तुमचं 7,64,00,000 कोटीचं अन्न खातोय. हे बेसळ होतंय का? धाड सुद्धा, माझे 3 वर्ष मी तिथे होतो. शासन माझी नाही बदली करू शकत, त्याला कारण वेगळं आहे. कारण माझ्या विरुद्ध 3 संप झाले होते बदली करावे म्हणून, नाही झाले कारण त्यांनी सगळ्यांनी संप केले होते. प्रश्न असा आहे की आपण धाड हा विषय आहे तो फार चांगला आहे, कारण त्याच्यामुळे डिटरन्स येतं. पण धाड हे झालं की धाडीमुळे देशामध्ये याचा काही फायदा होत नाही, म्हणून 1954चा कायदा होता, प्रिव्हेन्शन ऑफ अडल्ट्रेशन ऍक्ट होता, तो रद्दबातल केला, खूप विचारांती केला. आणि जागतिक दर्जाचा जो कायदा आपण 2006 साली आणला की अन्न फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट 2006, आणि मग अशी यंत्रणा तयार केली. 4-5 वर्षी यंत्रणा तयार करण्यात आली आणि 2011 पासून त्याची अंमलबजावणी केली. फार सिंपल कायदा आहे. कायदा काय आहे की तुमच्या ताटामध्ये जे काही येतं ते अन्न भेसळ विरहितच असावं, स्टँडर्ड प्रमाणे असावं. नंतर खाल्ल्यानंतर कारवाई करण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ते पोटात गेलेलं असतं, त्याच्यामुळे कॅन्सर, किडनी हे सगळं होतं. त्यामुळे प्रत्येक अन्न पदार्थ, आणि मग याच्यासाठी लायसन्सिंग आणि पंजीकरण केलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे घरी दूध घालणारा माणूस आहे, त्याला सुद्धा लायसन्स आहे. मी ज्यावेळेस हे होतो, आयुक्त होतो, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये असे 7 लाख लोकांचं पंजीकरण आणि लायसन्स केलं होतं. मी आज आकडा बघितला, ते 7 लाखच राहिलेलं आहे. खरं म्हणजे की आज माझ्या अंदाजाप्रमाणे 12 ते 15 लाख असे आहेत. ते काय म्हणजे 2015 नंतर माझी बदल्यानंतर त्याच्यात वाढ का झालेली नाही. म्हणजे याचा अर्थ असे की हा कायदा आपण पाळत नाहीये. कायदा अतिशय छान आहे, धाडीमुळे तात्पुरतं होईल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही फोड आलेले आहेत, आपण एक फोड फोडतोय, दुसरा फोडतोय, हे धाडीचं असं होतं. पण ते फोड कम्प्लीट जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागतं. आणि हा कायदा असा आहे की भेसळ तुमचा फ्रॉम फार्म टू प्लेट असं तिथे लायसन्सिंग केलेलं आहे आणि तसं करावं लागतं. आणि हे जे FDA आहे, अन्न आणि औषध प्रशासन आहे, मला त्या सगळ्या लोकांच्यावर आदर आहे, पण मी त्यांना हे आपलं एक व्रात्य असं श्वापद आहे. त्याला तुम्ही कसं कंट्रोल करता आणि सिस्टमॅटिकली कसं जाता, केवळ एका पदार्थावरती हे न करता कॉन्सन्ट्रेट कसं करता. आणि मग औषधाचं तसंच आहे. मला वाटतं की तुकाराम मुंडे हे त्यामध्ये करतील, पण धाड केल्यामुळे त्याच्यामुळे काही परिणाम होतो असं अजिबात नाही. वातावरण तयार होईल. पण प्रश्न असा आहे की मी ज्यावेळेस आपण दुधाचा प्रश्न निर्माण केला, मी त्यावेळेस आपल्याकडे 243 मोठ्या डेअरीज होत्या महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या चेअरमनला पत्र दिलं होतं की तुम्ही जर तुमच्या डेअरीमध्ये हे जर काही सापडलं तर मी तुमच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल. माझी कंप्लेंट मुख्यमंत्र्याकडे झाली होती. मला मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं होतं की त्याच्यामुळे काय होतं ते. आणि नंतर विलास, जे फार महत्वाचं आहे, मी मुंबईमध्ये येणाऱ्या सगळ्या रस्त्यावरती टेम्पररी
लॅबोरेटरीज तयार केल्या होत्या, प्रत्येक तुमचे टँकर चेक केले होते, काही लोकांनी टँकर वाशीच्या खाडीमध्ये ओतले, काहींनी परत पाठवले. पण तिथून पुढे तुम्ही कायदे हे कडून बघा, तुम्हाला दुधामध्ये भेसळ सापडली नाही. त्यामुळे तुम्हाला हे सिस्टमॅटिक करावं लागतं. प्रश्न अगदी असा बरोबर आहे, आहे सर, अगदी बरोबर आणि आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो की हम्म. हे सगळं करत असताना यामध्ये जे फूड बिझनेस ऑपरेटर आहेत हा. यांच्यावरती कंटिन्युअसली धाक असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की फक्त धाड होईल तो सुटला, म्हणजे तो फार सोपं असतं. 7.5 लोकांपैकी आपण किती लोकांवरती धाड टाकणार आहोत? आपल्याकडे तेवढी यंत्रणा आहे का? यंत्रणा नाहीये. त्यामुळे तुम्हाला सिस्टमॅटिकली अतिशय पद्धतशीरपणे ते करावं लागतं. आणि ते शक्य आहे का? ते शक्य आहे. आणि 2011 ते 2015 पर्यंत महाराष्ट्राने पाहिलं की हे शक्य होतं, की हे जे आहे ते. बरोबर. मी गुटखा बंद केला त्यावेळेस एकाच वेळेस मुंबईवरून 27 ट्रकचा गुटखा मी घेऊन पुण्यामध्ये आणून तो जाळला होता. नंतर परत गुटखा यायला लागला. याचा अर्थ असा आहे की यंत्रणा तशी तितकी नाही. आता परत मुद्दा येतो की मग तेवढे लोक आहेत का? मी ज्यावेळेस आयुक्त होतो त्यावेळेस 1800 फूड सेफ्टी ऑफिसर असावेत म्हणून मी पाठवलं होतं. प्रपोजल ते झालेलं नाहीये. पण जास्त अधिकारी असू नयेत असं आतल्याच लोकांचं म्हणणं आहे, कारण जास्त अधिकारी आले की मग त्यांचं जे काही त्यांना काही मिळतं त्याच्यामध्ये खरं की ते कमी होतं, म्हणून ते आतलेच लोक येऊ देत नाही. हे फार मला भयानक वाटतं हे खूप मोठा बदल अंतर्गत सुद्धा व्यवस्थेमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, म्हणून मी डॉक्टरांना विचारणार आहे. डॉक्टर, मला सांगा, प्रेक्षकांना सांगा, सगळ्या पाहुण्यांना सांगा की आज आपण ताटात जे खातोय त्या ताटाच्या ताटातून जेव्हा आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भेसळ पोटात जाते, ती काय करते शरीरामध्ये, किती हानिकारक आहे ग्राहकांच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी? सर करतो, कारण हा हेल्थच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा विषय आहे. आणि मी मेडिकलला असल्यामुळे आणि मी पेडियाट्रिशियन असल्यामुळे हा सर्वात महत्वाचा, कारण सगळे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांसाठी हा महत्वाचा विषय आहे. पण त्यातल्या त्यात लहान मुलं आणि म्हातारी माणसं, म्हणजे ज्याला एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणतात, त्या लोकांना जास्त इफेक्ट याचा होतो. कारण लहान मुलांची जी पचन करण्याची शक्ती असते ती कमी असते आणि म्हाताऱ्या माणसाची ती वीक झालेली असते. आणि भेसळ म्हणजे एक तर फक्त हार्मफुल गोष्टी त्याच्यात टाकणं नाहीये, काही इन्फिरियर क्वालिटीच्या गोष्टी किंवा ज्याच्यामुळे अनवॉन्टेड काही गरज नसताना शुगर किंवा अशा गोष्टी त्याच्यात, जसं बरेचसे पेय आहेत ज्याच्यात गरज नसताना इरिटेड ड्रिंक्स आहेत, आणि ह्या गोष्टीला आम्ही अडल्ट्रेशन म्हणतो. आणि अडल्ट्रेशन झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागावर त्याचा इफेक्ट होतो. जर म्हणजे साध्या साध्या गोष्टीचा जर विचार केला तर स्टमक पेन पासनं वॉमिटिंग, डायरिया, उलटीसारखं वाटणं, आणि एवढंच नाही आहे तर लिव्हर आणि किडनी हे मोठे जे आपले मेन ऑर्गन्स असतात याच्यावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि पेडियाट्रिशियन म्हणून लहान मुलांचा विचार केला तर त्यांची इम्युन सिस्टीम ही प्रतिकारशक्ती त्यांची कमी होते. आणि याच्यासोबतच काही काही गोष्टी ऍड केल्यामुळे अलर्जिक डिसऑर्डर जास्त होतात. आणि महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी जायला पाहिजे शरीरात, जेवढं न्यूट्रिशन मिळालं पाहिजे ते न्यूट्रिशन याच्यात मिळत नाही. त्याच्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जे आहे, म्हणजे लहान मुलांना या काळात जर अॅनिमिया झाला, म्हणजे त्यांचं रक्ताशय ज्याला आपण म्हणतो, असं झालं तर त्याची इम्युनिटी कमी होईल आणि त्याला बरेचसे आजार होतील. इव्हन एवढंच नाहीये, त्याच्यामुळे मोठे मोठे आजार जसं कॅन्सर आहे, म्हणजे जीव घेणे आजार याच्यामुळे होऊ शकतात. त्याच्यामुळे भेसळ ही सर्वात म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने, आरोग्यासाठी ती आपल्या जीवावर उठणारी आहे. त्यामुळे त्याला गांभीर्यानं घेणं, आपण घेणं, प्रशासनानं घेणं, सगळ्यांनी त्याला गांभीर्यानं घेणं खूप गरजेचं आहे. हा कॅज्युअल विषय नाही, कुठल्या धाडीपुरता नाही आहे, कारवाईच्या पुरता नाही आहे, प्रशासनाच्या बद्दलचा नाही आहे, तर तो खूप गंभीर विषय आहे आणि त्याच्याकडे आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. दत्ताभाऊ, मला सांगा, जाताना अपेक्षा काय शेतकरी म्हणून या पुढच्या काळामध्ये, अगदी थोडक्यात, आणि मला संग्रामजींना पण विचारायचं. अगदी शेतकरी म्हणून प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे की आता ज्या पद्धतीनं कारवाई सुरू झाली, चित्र निर्माण झालंय, तर ते माझ्या अगोदर पाचपुते साहेब आणि काही इतरही मान्यवरांनी सांगितलं की फक्त चित्र निर्माण झालंय, परंतु ते चित्र निर्माण होऊन प्रकाश पुतळे साहेबांनी सांगितलं चित्र निर्माण झालंय आणि त्याच्यावरती सगळं संपायला नको. बऱ्याचदा असं होतं की नवीन अधिकारी आला, कारवाई सुरू झाली, आणि बदलीबद्दल तुम्ही सगळे तर बोललात, तर मला प्रामाणिकपणे शेतकरी म्हणून वाटतं की किमान आता या खात्यातनं मुंडे साहेबांची बदली न करता त्यांना आणखी व्हॅट द्यायला हवा आणि सहकार्य करायला हवं. कारण हे जे शेतकरी सोडून द्या, सामान्य नागरिक म्हणून सुद्धा अगदी जे काही विष आपल्या सगळ्यांना खावं लागतंय, कारण की आपल्या सगळ्यांना किती मोठा मंत्री असू द्या, अधिकारी असू द्या, बाहेर जावं लागतं, बाहेरचं खावं लागतं, तर ते जे विष खावं लागतं तर आपल्या स्वतःच्या जीवासाठी म्हणून, आपल्या लेकरा बाळांच्या जीवासाठी म्हणून ही भेसळ दुग्धजन्य पदार्थांतली संपवण्यासाठी पूर्ण ताकदीनं मुंडे साहेबांना पाठबळ द्यावं
आणि ही कारवाई ताकदीनं पुढे न्यावी हीच अपेक्षा आहे. विक्रमजी, शेवटची कमेंट, वेळ संपला. येस, झगडे साहेबांनी जे बोलले त्याला मी ऍड ऑन करतो. कॅगचा मागचा रिपोर्ट जो आपण वाचला तर ते म्हणतात तसं सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये 11 लाखहून जास्त आस्थापना आहेत आणि कॅगचं म्हणणं असं आहे की 1000 आस्थापनांच्या मागे एक अधिकारी असला पाहिजे. म्हणजे आज एफडीएला कमीत कमी 1100 अधिकारी पाहिजेत, सध्या फक्त 300 आहेत. त्यामुळे त्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे. मी हा जाणीवपूर्वक यासाठी सांगतोय कारण याचा अवेअरनेस जर झाला तर उद्या फाईल ज्यावेळेस वरच्या अधिकाऱ्यांकडे जातील त्यावेळेस ते निगेटिव्ह न करता ते पॉझिटिव्हली वरती प्रेझेंट करतील आणि अधिकाऱ्यांची संख्या वाढेल तरच याच्यामध्ये ऍक्शन्स होऊ शकतात. आणि जगात महत्वाचं असं आहे की ज्या ज्या वेळेस वेळ येईल, लोकप्रतिनिधी म्हणून मीच नाही, माझ्यासारखे असंख्य आमदार असे आहेत की जे वेळ आल्यानंतर खऱ्या अधिकाऱ्याची, योग्य अधिकाऱ्याची बाजू मांडण्यासाठी आम्ही तयार आहोत. फक्त इच्छा एकच आहे की जसं मगाशी शेतकऱ्यांनी सुद्धा व्यक्त केलं, कुतुळ साहेबांनी सांगितलं, हे तात्पुरतं राहता कामा नये. कारण माझं मत असं आहे की समाज कायद्याने नाही चालत, तो कायद्याच्या भीतीने चालतो. त्यामुळे भीतीसाठी धाडी झाल्या पाहिजेत, पण धाडी होऊन थोड्यापुरतं मर्यादित न होता याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. अगदी, मी माझ्या सुद्धा ओपनिंग रिमार्क मध्ये मी बोललो होतो, पुन्हा मी ते रिपीट करतो की ही मोहीम काही दिवसांची मोहीम ठरता कामा नये, तर ती प्रशासनाचा स्थायी स्वभाव बनला पाहिजे आणि ते खरं यश असेल. त्या दृष्टीनं पावलं उचलली जातील अशा आशा करूया. पण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण भाष्य केलं, आपला अमूल्य असा वेळ दिलात आणि आपण या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. जेव्हा आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारला होता की माफिया ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहेत का, तर प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 97% प्रेक्षक म्हणतायत होय, हे लोकांच्या जीवावर उठले, 3% नाही म्हणतायत. तर अशा प्रकारे आशा करूया जीवावर जे उठलेले आहेत ते जेलमध्ये जातील. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.